बोला, काय काय नाव आहे तुमचं आणि कुठून आलेले आहात आणि कुठे चाललात? मी अनिल बागले डोंगरगावहून आलेलो आहे. मी एक सर्वसामान्य मराठा आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलेलो आहे. आता मी मुंबईला निघालेलो आहे. कशासाठी चाललात मुंबईला? मी माझ्या तरुणाला आणि मराठा समाजसेवक जे आहेत त्या समाजाला बळकटी देण्यासाठी आज आम्ही घरची भाजी भाकरी सोबत घेऊन आज आम्ही मराठा समाजासाठी त्या ठिकाणी जातोय. मुंबईला भाकरी वगैरे जेवायला नाही मिळत का आंदोलकांना? मी असं ऐकलंय की माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आपले त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की जे मराठ्याला अन्न पाणी देईल त्याच्यावरती 25 ते 30 हजाराचा कर ठोकण्यात येईल. हे माझ्यापाशी एक हे पहा. नाही पण दादा, हे जे तुम्ही दाखवताय स्टेटमेंट नाही आहे, ही फक्त एक पोस्ट आहे. हो, ही पोस्ट आहे, पण ही पोस्ट चुकीची होऊ शकत नाही. मग ही अशी एकनाथ शिंदे साहेबाची का नाही झाली, अजितदादा पवारांची का नाही झाली, किंवा राहुल गांधीची का नाही झाली? तुम्ही आता फक्त अंदाजे सांगू शकता की देवेंद्र फडणवीस यांनी असं असं केलंय म्हणून. तुमच्याकडे असा ठोस पुरावा नाहीये की त्यांनी असं केलंय म्हणून. केलंय अंदाजात्मक तुम्ही सांगू ऐका, शकता. आज ज्या ट्रेन रद्द झाल्या, देवगिरी एक्सप्रेस रद्द झालेली आहे, ही तुम्हालाही माहिती आहे. का झाली रद्द? तेलंगणामध्ये पाऊस पडल्या कारणास्तव असं ऐकण्यात आलं की देवगिरी रद्द झालेली आहे. अहो काय नाही, हे फक्त सरकारचं कटकारस्थाने. याच्या अगोदर ज्यावेळेस मनोजदादा जरांगे पाटलांचं आंदोलन चालू होतं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणले होते की केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही, राज्याच्या मुख्यमंत्र्याला जर आरक्षण द्यायचं असेल तर आपण देऊ शकता. त्यावेळेस उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री होते. मग त्यावेळेस हे असं का बोलले आणि आता असं का बोलता येतं? मग आता द्यायचं नाही यांनी? मराठ्यांना इतकं वेटीत धरणं हे काम नाही. काय वाटते, सरकार आरक्षण देईल का मराठ्यांना? द्यावाच लागेल आणि त्यांनी द्यायलाच पाहिजे. आम्ही घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. आमचा ठामपणे पाठीराखा त्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी बसलेले आहेत आणि आम्ही त्यांची साथ कधी सोडणार नाही. तर हे आज आम्ही तुम्हाला सांगू, त्यांना बळकटी देण्यासाठी आज आम्ही हे काम करतोय. जरांगे पाटील म्हटलेले आहेत की मराठ्यांना जर कोणी आरक्षण देऊ शकते तर ते सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस हेच देऊ शकतात. यावर काय वाटते सामान्य मराठ्यांना? जरांगे पाटील जे म्हणतील तोच आमचा एक्झिट पोल असेल आणि आम्ही त्यांच्या नेतृत्वाखालीच आज मुंबईला जातोय. मुंबईला जे अन्न बंद केलंय, हॉटेल बंद केले, दुकान बंद केलं असं जे म्हणण्यात येत आहे, तर असंही होऊ शकतं की एवढी मराठ्यांची लाखोंची संख्या बघून दुकानदार वगैरे घाबरले असतील किंवा त्यांना दंगा वगैरे काही होईल असं वाटत असेल आणि त्यांनी बंद केले असतील. तुम्हाला असं नाही वाटत का? अहो, छत्रपती शिवरायांचे आम्ही मावळे येत, 18 पगड जातीला सोबत घेऊन चालणारे आम्ही आहोत. आणि हा मराठा आणि हा मराठा कधी दंगा करू शकत नाही, ही आमची भावना आहे. आम्ही कोणाच्या जातीवर जात नाहीत आणि जर आमच्या कोणी वाटेला आलं तर आम्ही त्याची वाट लावल्याशिवाय राहत नाही, ही आमची भूमिका आहे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कोण म्हणतंय देत नाही. एक मराठा, एक मराठा, एक मराठा, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. एक मराठा, मराठा आरक्षणाला इतर जातीचा विरोध आहे का? नाही नाही, कोणाचा नाही. इतर जातीचा मराठा समाजाला विरोध नाही. काही तुरळक 1-2 नेते वचवच करायले त्यांचाच आहे. कारण ओबीसीचे प्रत्येक गावामधून कार्यकर्ते हे मराठा समाजाला सपोर्ट करत आहे. त्यांनी सुद्धा आज चटणी भाकर आणि त्यांची जे काही योगदान असेल ते आज समाजाच्या हिताकरता त्यांनी दिलेलं आहे. कारण आज गावामध्ये सगळ्या काय बोलू दादा, आज जवळपास आता रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत आणि तुम्ही ट्रेनमध्ये आहात, तर कुठे चाललात नेमकं? काय म्हणताय? कुठे चाललात तुम्ही? ट्रेनमध्ये 12:30 वाजलेले आहेत. आम्ही मुंबईला चाललो. आता आमचे देव जरांगे पाटील मुंबईला आझाद मैदानावरती बसले आहेत. आमचे बांधव गेली 2 दिवस झालं त्या ठिकाणी उपासमारीनं भुके आहेत.
वरून पाऊस आहे, खाली चिखल आहे, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कोणत्याही सिच्युएशनला न डगमगता त्या ठिकाणी उपाशीपोटी त्यांनी आहेत आणि काहीतरी समाजाचं देणं लागतं. जरांगे पाटलाच्या पाठीमागं उभं राहावं या प्रामाणिक हेतूनं आम्ही जवळपास निवघ्यामधून चाललो. 20-25 बांधव आहेत आमच्यासोबत. जवळपास 15,000 आमच्यापाशी चपाती, ठेसा, लोणचं हे सर्व साहित्य आहे आणि ते आम्ही आमच्या मराठा बांधवांसाठी घेऊन चाललोय. एक मराठा, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं. दादा, आता पावसा पाण्याचे दिवस आहेत तर तुम्ही शेतीचं सगळं पीक वगैरे सोडून, घरदार सोडून मुंबईला निघालेले आहात. काय म्हणजे काय असं एवढं काय जादू आहे? कारण जरांगे पाटील हे प्रामाणिक आहेत. समाजांच्या दुःख त्यांना माहिती आहे, गरिबांची जाणीव आहे आणि खऱ्या अर्थानं आज मराठा समाज आर्थिक मागास झालेला आहे. लेकरांच्या शिक्षणाची व्यवस्था कमी आहे, आमची गुणवत्ता असून सुद्धा आज आम्ही पदावर चांगल्या राहू शकत नाही आणि त्यासाठी आम्हाला आज आरक्षण हवं आहे. बोला, काय बोलाल दादा? कुठे चालला? आणि मुंबईला जरांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे तर आज जवळपास 12:30 वाजले रात्रीचे आणि एवढ्या गर्द्यामध्ये तुम्ही मुंबईला चाललेले आहात, कशासाठी चालला? सर, आम्ही जे मुंबईला जात आहोत ते आमच्या मागचं एकच कारण आहे. आमच्या आईवडिलांनी जे आतापर्यंत कष्ट केले प्रामाणिकपणानं, त्यांना आजपर्यंत कसलेरित्या फळ भेटलं नाही. आणि जरांगे पाटलाचं आमचं एकच म्हणणं आहे, जे तुमच्या आईवडिलांनी काबाड कष्ट केले, लोकांच्या शेतमजुऱ्या केल्या, ते समोर त्यांच्या लेकरांना न मिळो. जे आज इतर जे समाज आहे ते पुढं जात आहे आणि आमचा मराठा समाज आज स्वतःचे काबाड कष्ट करून लेकरांना 10-20 लाख रुपये खर्च करून सुद्धा त्यांचे लेकरं आज घरी आहेत. आमच्या माईबापाला आज आत्महत्या करायची वेळ आलेली आहे. सरकारवर कर्ज काढायचे आमच्या आईवडिलांनी, त्यांचा अख्खा आयुष्य कर्जातच गेला आहे आणि इथून पुढेही त्यांना कर्जच काढावं लागत आहे. काहीतरी सर शिक्षणाचा फायदा झाला पाहिजे, हेच आमच्या जरांगे पाटलाचं म्हणणं आहे. आणि आमचे पाटील आज मुंबईमध्ये जे बसलेले आहेत उपोषणासाठी, त्यांना आमचे सर्व मराठा बांधव तिथे गेलेले आहेत. त्यामुळे आम्ही पण त्यांना आमची चटणी भाकर ठेसा घेऊन जात आहोत. तिथं आमचे मराठी बांधव उपाशी आहेत. आमचा थोडा तरी हातभार लागावा. आमच्या आईवडील शेतात कापड कष्ट करून जे काही थोडाफार माल पिकवत आम्ही त्याच मालातलं काहीतरी घेऊन आमच्या बांधवासाठी जातो आहोत, याचा आम्हाला सरत अभिमान आहे. सर, काही समाजातले लोक किंवा इतर समाजातले लोक म्हणतात किंवा मराठा हा श्रीमंत समाज आहे आणि मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज आहे? सर, काय गरज आहे नेमकी आरक्षणाची? गरज काय आहे म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे मराठा समाज हा सर्वांना पहिल्यापासून पोचत आलेला आहे. आज त्या समाजाला गरज आहे आरक्षणाची, तर सर्व समाज नाकारताय. हे कोणी नाकार. आज बरेच असे काही समाज बांधव आहेत की ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. असं आमचं म्हणणं आहे, त्यांनी जसं आम्हाला पाठिंबा दिला तसा सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे. आणि एक म्हणायचं काय म्हणता की मराठा बांधवाला काय गरज आहे? आज आमच्या ताटातलं सर्व खात आहे, मग आमचं आम्हाला भेटणे खूप महत्वाचं आहे. अजून एक प्रश्न आहे, असं ऐकण्यात आलंय की जरांगे पाटील फॉर्च्युनरमध्ये फिरतात. मग जरांगे पाटलांना आरक्षणाची काय गरज आहे? तर ती फॉर्च्युनर आहे कोणाची? जरांगे पाटलांची आहे की काय नेमकी भानगड? आमच्या जरांगे पाटलाला 1 रुपयाची कोणाची आशा नाही. आमच्या जरांगे पाटलाला कोणी लाखो करोड रुपये जरी दिले तर आमच्या पाठी त्याला एका लातात हे करते, नकारते. त्यांना गरज नाही, त्यांना फक्त गरज आहे त्यांचे जे मराठा बांधवाचे लेकरं आहेत ते पुढे गेले पाहिजे आणि त्यातच आमच्या पाटलाची श्रीमंती आहे. अशा या पैशाला न्यायला आमचे पाटील कधीच लालची नाहीत आणि होणार बी नाहीत. मराठा बांधवांनी जे तू म्हणताय की जरांगे पाटलाला फॉर्च्युनर कोणाची आहे, तर जरांगे पाटलाची फॉर्च्युनर आहे ती आमच्या मराठा बांधवाच्या प्रेमापोटी जी आहे ती कोणी कोणाला दिलेली नाहीये. स्वतः मराठी बांधव त्यात प्रेम करून जरांगे पाटला तिथपर्यंत घेऊन गेले आहेत. आता जे आमदार खासदार जरांगे पाटलांसोबत एवढ्या मोठ्या लढ्यामध्ये नाही आहेत तर त्यांना मराठा समाज त्यांची जागा दाखवाल का? बिलकुल दाखवणार. मराठा समाजामुळेच आज ते आमदार खात्यावर गेले आहेत. मराठा खात्याचे एक थेंब मतदानाच्या थेंबावरती वर गेले आहेत आणि आज जर मराठी बांधवाला त्यांची गरज आहे आणि ते जर घरात बसत असतील तर मराठा बांधव याचा बदला निश्चितच घेईल.